नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। देश के गृह मंत्री अमित शाह द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का दिल्ली राज्यसभा में अपमान का विरोध करने के संबंध में अकोला बहुजन समाज पार्टी रमेश भाऊ इंगले ने अकोला के कलेक्टर साहब को निवेदन दिया। यह निवेदन कुमारी मायावती जी के प्रमुख निर्देशों के अनुसार तथा भाई आकाश आनंद राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं राष्ट्रीय संयोजक के मार्गदर्शन में अशोक सिद्धा केंद्रीय संयोजक एडवोकेट सुनील डोंगरे प्रदेश अध्यक्ष के अनुसार दिया गया। माननीय अमित शाह ने दिल्ली राज्यसभा में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान किया, जिसके विरोध में यह निवेदन दिया गया और महाराष्ट्र परभनी तोड़फोड़ के मामले में मृतक सोमनाथ सूर्यवंशी की मौत के लिए जिम्मेदार पुलिस प्रशासन के खिलाफ धरना प्रदर्शन कर अकोला जिला कलेक्टर के माध्यम से राष्ट्रपति, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री को एक निवेदन दिया गया। ये वीडियो आपको कैसा लगा? अगर अच्छा लगा हो तो लाइक कीजिए और कमेंट बॉक्स में अपने सुझाव दीजिए। अब तक अगर आपने हमारे जेकेएन हिंदी न्यूज चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कीजिए। आज दिनांक 24/12/2023 बहुजन समाज पार्टी नई दिल्ली त्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांनी संपूर्ण भारतामध्ये अमित शाह भारताचे गृहमंत्री यांच्या विरोधात निषेध म्हणून धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। चालू झालं हे धरणे आंदोलन का सुरू केलेलं आहे याचं कारण आहे, मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये अमित शाह भारत सरकार गृहमंत्री यांनी पार्लमेंटमध्ये चर्चा सुरू असताना, म्हणजेच राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना जे वक्तव्य केले ते अतिशय दुःखदायक आहे। ते वक्तव्य काय आहे? अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे। तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता। अशा प्रकारचं वक्तव्य जे भारताचे गृहमंत्री आहेत यांनी राज्यसभेमध्ये आपलं व्यक्त करून भारतीय संविधान निर्माण करते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे। या भारतामध्ये हे भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समिती आणि बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केलं आणि त्या संविधानामध्ये या देशातील SC, ST, OBC, महिला या सर्व समाजांना भारतीय संविधानाने फार महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत। हे अधिकार दिलेले असताना देखील की ज्या अमित शहानी भारताच्या संविधानाची आणि गुप्ततेची राष्ट्रपतीच्या समोर शपथ घेऊन मी या संविधानाची अंमलबजावणी करेल, या संविधानाचा माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे अपमान होणार नाही असं वक्तव्य, अशी शपथ संविधानाची घेतलेली असताना अमित शाह यांनी भारताच्या संसदेमध्ये हे जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अतिशय दुःखदायक आहे आणि संपूर्ण भारताचा जनतेचा अपमान करणारे आहे। आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या बहन कुमारी मायावतींनी या अमित शहाच्या विरोधात
पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे निषेध म्हणून या धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. बहन कुमारी मायावती म्हणतात की या देशातील दलित, उपेक्षित, बहुजन, महिला यांना सर्वांना बाबासाहेबांनी 1950ला संविधानामध्ये जे स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्याचा परिणाम असा झालेला आहे की हे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच म्हणजे या देशामध्ये संविधानाची अंमल सुरू झाल्याबरोबरच या देशातल्या तमाम बहुजन समाजाला 7 जन्माची मुक्ती मिळालेली आहे आणि एकंदरीत यांच्यावरचा अन्याय अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न भारतीय संविधानामध्ये घटना समितीमधून बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही बहिणजीच्या आदेशानुसार या ठिकाणी जे आमचे बहुजन समाज पार्टीचे जे सर्व 5ही विधानसभेमधले असलेले पदाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय इंगळे साहेब, आमचे डॉक्टर नालट साहेब, आम्ही यलकर साहेब आणि तमाम बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही सर्व लोक बहिणजीच्या आदेशाचं पालन करून आज आम्ही अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा त्यांनी पश्चाताप व्यक्त करावा. नसता या देशातला बहुजन समाज रस्त्यावर उतरून अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये आंदोलन छेडेल अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा बहन मायावतीच्या नेतृत्वाखाली आम्ही अकोला जिल्ह्याच्या वतीनं या पत्रकार परिषदेमध्ये देत आहोत. जय भीम, धन्यवाद. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी.